चालू आमचा गावा. उत्तम शेळके सीताराम मास्तर हॅलो चिक. हॅलो 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 चिक. जबरदस्त क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतात. पाटण तालुका धनगर स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसातील हा 5वा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका साईडला देवांश फायटर्स तर दुसऱ्या साईडला शिवांश फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनला मिस्टर गणेश शेळके तर नॉन स्ट्रायकिंग इनला संजू यमकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती मंगेश आयकॉन खेळाडू या टीमचा आयकॉन टू आयकॉन अशी लढत आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. छोटे मिया आणि बडे मिया या दोन भावांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. पाहूया कोण पडणार कोणावर बारी. 3, 2, 1 लेट्स प्ले. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार. राऊंड विकेट न पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका. स्ट्रोक तर चांगला आहे परंतु या बॉलवरती धाव मिळणार फक्त आणि फक्त एक. आणि एका धावेने इथून मात्र धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या शिवांश फायटर्स या टीमचा जबरदस्त फटका. यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सध्या खेळतोय स्ट्रायकिंग इन वरती. A&B या YouTube वाहिनीवरती देखील आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे घडतंय काय. शैलीच्या हातातून बॉल निसटलाय आणि कॅच इथून मात्र ड्रॉप झाली. जीवदान मिळाले कोणाला. गणेश शेळके या बॅटरला इथून मात्र जीवदान मिळालं. आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल बॅटर गणेश शेळके हे आपल्याला येणाऱ्या काही वेळातच पाहायला मिळणार. हातातून बॉल निसटला आणि तिथे मात्र जीवदान मिळालं. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे संजू यमकर. या खेळाडूच्या शरीर यष्टीवरती तुम्ही जाऊ नका. दिसायला देखील सड पातळ असला तरी देखील मोठे फटके तो खेळतो.
वन नॉट फॉर्म मध्ये हा खेळाडू. पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने बॅटिंग करणार हे आपल्याला बघायचं. गोलंदाज निघाला राऊंड विकेटनं. पुन्हा एकदा मंगेश. यावेळीचा हा बॉल पंचांचा इशारा तिथे मात्र आलाय की पंच आमच्यापर्यंत कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील आणि वन बाउंडची ताकीद देखील या खेळाडूला इथून मात्र दिली जाते. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला जबरदस्त फटका. हाताचा पाटे स्ट्रोक आहे आणि बॉलला डाळलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन शॉट डोक्यावरनं स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजू यमकरच्या बॅटमधनं आता मोठे फटके येण्यास सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं हा मोठा बिग ब्लास्ट आलाय. जबरदस्त फटका. यावेळेला देखील पंचांचा इशारा तिथे मात्र आलाय. हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू असणारा फ्रीट. पाहूया आता फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका इथून मात्र येईल का हे आपल्याला बघायचंय. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. यावेळेला देखील फुड्यात टाकला होता आणि या बॉलला देखील फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. संजू यमकर सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या बॅटिंगने प्रभावित करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तर या खेळाडूने खूप चांगला खेळ दाखवला, परंतु आता तालुका लेवलचं क्रिकेट खेळत असताना देखील तिथे देखील आपल्या बॅटिंगने तो प्रभावित करतोय. जबरदस्त फटके. पाहूया 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. आता तिसरा षटकार येईल का हे आपल्याला बघायचंय. मागच्या इनिंग मध्ये ओमकार जोरीच्या बॅटमधनं 3 बॉलवरती 3 षटकार आपण पाहिले. आता या इनिंग मध्ये 3 बॉलवरती 3 षटकार येतील का हे आपल्याला बघायचंय. मंगेश निघालाय पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. दिशा बदललेली ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. बॉल जर आपण पाहिले तर या ओव्हर मधील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पुन्हा एकदा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 18 धावा. 18 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र संजू यमकर सध्या चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती बॅटर आलेला आहे गणेश शेळके. पाहूया गणेशच्या बॅटमधनं आता मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का. जीवदान मिळाल्यानंतर आता त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का हा त्यांच्या डगआउट मधल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते ANP YouTube वाहिनीवरती. सध्या घर बसला काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही या पाटण तालुका धनगर स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतो. भागवत आला गोलंदाजी मार्क वरती. भागवतचा पहिला बॉल. धावत असताना कुठेतरी अडथळा निर्माण झाला. यावेळेला मात्र तुम्हाला चांगले शूज वापरणं गरजेचं असतं. भागवतचा पहिलाच बॉल. फटका चांगला आहे. बॉल हवेत आणि तिथे मात्र कळतंय काय. दुसऱ्यांदा जीवदान मिळालं बॅटर गणेश शेळकेला. चुका 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 आणि चुका होत आहेत. आता पाहूया ही चूक किती महागात पडेल. पहिल्या बॉलवरती संधी तर मिळवून दिली होती आपल्या संघाला विकेटची, परंतु तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. कोल तिथे खेळाडू होता. बॉलच्या मागे धावत असताना एक सोपा झेल त्याच्या हातातून निसटला.
यावेळीचा हा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. अफलातून आयोजन, दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आपण बघतोय. पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग. यावेळीला देखील या बॉलला सोडून दिलं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी लाय अँड लेन बिघडत असताना आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची, परंतु हा गोलंदाज चांगला. यावेळेला चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे घडतंय काय? पंचांचा इशारा ओव्हर स्टेपचा. हा नो बॉल आणि आता फ्री हिटची संधी असणारा बॅटर गणेश शेळके या खेळाडूला. पाहूया आता फ्री हिटच्या बॉलवरती इथून मात्र मोठा फटका येईल का? आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करणाऱ्या देवांश फायटर्स या टीमच्या. यावेळेला फ्री हिटच्या बॉलवरती जास्त काही करू शकला नाहीये बॅटर गणेश शेळके. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. पुढचा बॉल. यावेळेला देखील बॉल हवेत. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचे शर्तीचे प्रयत्न झाले, परंतु ते देखील या बॉलला फील करू शकले नाहीयेत. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय गणेश बॅटमननं हा पहिला वायला चौकार. धावफलकावरती 29 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहा, 2 जीवदान भेटल्यानंतर इथे मात्र प्रभावित करतो आपल्या बॅटिंगने बॅटर गणेश शेळके. आता बॅट बदलली जाते. त्याच्या आवडीची बॅट आता तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चांगला खेळ खेळण्यासाठी उतरला. शांत, संयमी, गुणवान खेळाडू आहे गणेश शेळके. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे मात्र बॉल निघून चाललाय. बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. आता मात्र गोलंदाज भागवत लांबोर आपल्या गोलंदाजीने इथून मात्र इम्प्रेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवला. यावेळेला देखील बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, परंतु हा देखील बॉल निघून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय आणखीन एक गणेश बॅटमन हा खणखणीत चौकार. 33 धावा धावफलकावरती. आमचे मित्र सागरदादा गाडगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील आम्ही या पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळेला देखील बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 34 धावा. याच्यात पण 17 आल्या. 17 यस. किती आले या ओव्हर मध्ये? 15 होते. या ओव्हर मध्ये किती आले? पहिला 18. बाहेरचा आवाज बंद केला का जातो? मगाशी येत होता, बोलत होते ना असे. आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी मंगेश. यावेळेला देखील फटका चांगला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पाहूया मागच्या म्हणजे पहिल्या षटकामध्ये फलंदाज संजू यमकर गोलंदाज मंगेश वरती तुटून पडला होता, परंतु आता मात्र तो इथून कमबॅक करेल का हे आपल्याला बघायचंय. वाईट आणि वन बाउंडची ताकीद देखील या खेळाडूला दिली जाते. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी मंगेश निघाला.
यावेळीचा हा बॉल स्क्वेअर लेगचे अंपायर कळवतात की हा देखील नो बॉल आहे. आता पुन्हा एकदा फ्रीडची संधी असणारा बॅट्समन संजू यमकर या खेळाडूला. पाहूया फ्रीडच्या बॉलवरती आता मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येईल का हे आपल्याला बघायचं. या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजेच या चमचमात्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र ICC चॅम्पियन ट्रॉफी ज्या पद्धतीने आपण बघतो तशाच प्रकारची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीगची ज्या पद्धतीने या ट्रॉफीला सजवलंय, सिल्वर अँड गोल्ड कलर मध्ये या ट्रॉफीला बनवलं गेलं. पाहूया यावेळेला बॉल तर हवे त्या बॉलच्या मागे फिल्डर धावतात, परंतु तिथे मात्र कॅच पकडू शकले नाहीयेत. फ्रीट होती, 2 धाबा देखील कंप्लीट केल्या जातात, थांबवलं जातं. एक चांगला निर्णय या दोन्ही बॅट्समनने घेतला, जिथे 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न घेत असताना कॉल दिला गेला. हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. यावेळेचा हा बॉल तेज आणि तर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. ही लाईन चांगली आहे, हा टप्पा या खेळाडूचा चांगला. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला फुल टोल केलाय. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, बॉल सीमा पार येतो आखांकडे षटकार. जबरदस्त फटका आणि धावफलकावरती धावा 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये संजू यमकर खेळतोय वैयक्तिक 10 बॉल मध्ये 26व्या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेचा हा बॉल आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेला बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवलं जाते आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगलं नेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीगचं, जिथे मात्र प्रत्येक सामना आपल्याला 5 ओव्हरचा पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती झाले? 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये लिजन खेळाडू आपल्याला बघायला मिळतात बाबू झोरे. पाहू त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून बॅटिंग केली जाणार. एक चांगली स्टारकास्ट त्यांच्या देखील टीम मध्ये गणेश एडगे असतील, ज्यांनी पहिल्याच मॅच मध्ये ज्यांच्या बॅटमधनं 46 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुळेला उत्तम शेळके, त्यानंतर मंगेश आणि तिथे मात्र आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला सौरभ आहे, भागवत आहेत, चांगली स्टारकास्ट आणि आणखीन एक लेजंड खेळाडू म्हणजे तुषार जोरे देखील आहेत त्यांच्या टीम मध्ये. यावेळेला फुलटॉसला फुल टोल केला. असे बॉल तुम्ही जर गणेश शेळकेला हाताळत असाल तर झोपेतून उठून आला तरी सुद्धा हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडेल, ही या खेळाडूची ख्याती आहे. आणि जबरदस्त फटकेबाजी आता करतोय. 56 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र षटकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. जबरदस्त फटका सजवला, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओव्हर द विकेटनं यावेळेला गती कमी केली होती. ओ शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर फटका इथून मात्र सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. डुशियम 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 डुशियम, इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटकेबाजी खेळतोय, जबरदस्त फटकेबाजी, तंत्रशुद्ध फटकेबाजी, क्रिकेट मधलं क्लास इथून मात्र दाखवला जातो मैदानाच्या आतमध्ये. गणेश शेळके नाम तो सुना होगा.
नावाप्रमाणे आता काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगने इथून मात्र प्रभावित केलंय संपूर्ण पाटणवासियांना. डोंगर समाजाचा एक अष्टपैलू खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना तर भरपूर इम्प्रेस केलं या खेळाडूने. परंतु रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये देखील आता प्रभावित करतोय. 2 आलेत, तिसरा येईल का यावेळेला? हा बॉल थोडासा बॅट्समन पासून खाली ठेवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 धावा, 62 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सध्या 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या वेळेला देखील फटका प्रतिभा, पुढचा पाय पुढे आणला, मागचा पाय थोडासा वाकवला, बॉडी बॅलन्स करत असताना स्वतःला सावरत हा फटका सजवला, समोरच्या दिशेला लेन बॉल पिक केला, अनस्टॉपेबल हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश आता आपल्या मूड मध्ये आलाय. गणेश आपल्या रंगात ढंगात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 कॅच सुटल्यानंतर इथे मात्र इम्प्रेस करत असताना यावेळेला फटका अप्रतिम आहे. लो और फुलटॉस होता. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये धावतात. या ओव्हरमधील 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 70 धावा, 70 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. बाबा 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 बाबा, कौरा मोठा यो छक्का. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक आसमानी टोला आणि या बॉल वरती देखील अर्धा डझन रन प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 76 धावा आणि गणेश खेळतोय वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती. पाहूया 15 बॉल मध्ये 43 या धावसंख्येवरती खेळतोय बॅट्समन गणेश शेळके. त्यामध्ये त्याच्या बॅटमधनं 4 षटकार ना, 4 याच ओव्हरला आलं. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत आणि 2 चौकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिलेले आहेत. जबरदस्त फटकेबाजी करतोय. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला जर स्ट्राईक मिळाली तर आणखी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. 43 या धावसंख्येवरती खेळतोय अर्ध्या षटकासाठी. अजूनही मात्र तो 7 धावा दूर आहे. आता गोलंदाजी मार्क वरती सर्वांचाच आवडता खेळाडू उत्तम शेळके आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया जो धावांचा डोंगर आहे तो डोंगर इथे मात्र कमी केला जाईल का? पहिलाच बॉल इथे मात्र काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल. मिळालेली संधी त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. हे अरे रामकृष्ण एक क्या हुआ. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र 2 बीमरचे बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाज आता बदलवलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 78. 80 झाले. 78. अरे नाही 79. अरे 79. 79 धावा धावफलकावरती. गोलंदाज बदलवलेला आहे. उत्तमचं षटक कंप्लीट करण्यासाठी आता गोलंदाजी मार्क वरती कोयल आला. ऐकून खेळाडू
यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. शायद यावेळेला चांगला बॉल, परंतु फ्री हिट आहे. इथे घडते काय, फ्री हिट होती आणि इथे मात्र आता 80 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पाहूया आता या पाटण तालुका पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. गणेश शेळकेच्या बॅटमधनं 43 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर गणेश शेळके. जबरदस्त फलंदाज. यावेळेला फटका हवेत खेळलाय, ताकद थोडीशी कमी, तिथे पकडला जातोय झेल आणि बॅट्समन गणेश शेळके इथून मात्र बाद झाला. परंतु मित्रांनो, गणेशाची बॅटिंग आवडली असेल तर सुद्धा टाळ्या होऊ द्या. आपल्या समाजाचा अभिमान आहे हा खेळाडू, प्राऊड ऑफ धनगर समाज म्हणून या खेळाडूची ओळख आता ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये खेळायला येईल त्यावेळेला केली जाईल. जबरदस्त खेळ दाखवला. 43 धावा. देवांश फायटर्स टीमच्या डगआउट मधून टाळ्या होऊ द्या. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला आहे. आता नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. यावेळेला आल्या बरोबरच मिडल ऑफ द बॅट फटका सजवलाय. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत आणखीन एक प्रकाश एडगे या नावाचा ब्रँड दाखवणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आसमानी टोला गगनाला गवसणी गाठणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आणि धावफलकावरती आता रन्स आपण बघतोय 86 धावा. हा देखील फटका चांगला आहे, हा देखील बॉल जाईल. एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. मागच्या मॅचचा हाय स्कोर किती होता, आता किती झाले? 92चा हाय स्कोर आहे ना. 90 धावा धावफलकावरती या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक म्हणजे 92 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु आता तो उच्चांक इथून मात्र मोडला जाईल का हे आपल्याला बघायचं. बॉल तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल राऊंड विकेटने कोयल निघाला. यावेळेला फटका प्रतिम, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. आणखीन एक जबरदस्त फटका. प्रकाश एडगे देखील काही कमी नाही आहेत का बॅटिंग करतायत. महत्वाच्या क्षणाला ज्या वेळेला त्यांना संधी मिळते बॅटिंग करण्याची त्या वेळेला मात्र एक चांगली खेळी ते आपल्या टीमसाठी करून देतात. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवून हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता. परंतु तिथे मात्र बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि एकच धाव मिळणाऱ्या धावफलकावरती धावा 97 आणि विजयासाठी 98 धावांचं भलं मोठं टार्गेट इथून मात्र ठेवलेलं आहे शिवांश फायटर्स या संघासमोर. पाहूया या 98 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल. चला नेक्स्ट मॅच. बाबू आणि यांचे आणि तुम्ही आपले आहे ना मग तू कशाला आला तिकडे होता ना. कुणाचे आहे सूर्या फायटर्स विरुद्ध जाणय देवी क्रिकेट
क्लब वाघापूर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला जाणार देवी क्रिकेट क्लब वाघापूर आणि सूर्या फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. टॉस आपण करणार आहोत या दोन टीमच्या दरम्यान. टॉस उडवला गेला आणि इथे मात्र टॉस जिंकलाय सूर्या फायटर्स या टीमनं. ओम सूर्या ओम सूर्या या टीमचे कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय लगेच आमच्यापर्यंत कळवायचा. आता पाहूया 98 धावांचा भला मोठा डोंगर फोडण्यासाठी इथे मात्र दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतात. गणेश एडगे तर दुसऱ्या साईडला गणेश शेळके यांचे छोटे भाऊ मंगेश शेळके आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाईल. पहिल्याच मॅच मध्ये ज्यांच्या बॅट मधनं आपण 46 धावांची धुवाधार खेळी आपण बघितली होती. 3 फलंदाज सध्या स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला बघायला मिळतात. गणेश एडगे प्राऊड ऑफ एडगेवाडी. एडगेवाडी एक छोटस गाव आहे परंतु अगदी छोट्याशा गावाला संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती प्रसिद्ध करणारे नाव म्हणजेच गणेश एडगे. यावेळेचा पहिलाच बॉल तेजानी तरार. अंपायर निर्णय काय? व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश निघालाय. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे परंतु मैदानानं दिलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला साथ. गवताच्या साह्याने हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. संजू यमकर बॉलच्या मागे धावत होते आणि चांगली फिल्डिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज निघालेत. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे परंतु इथे घडतंय काय? होत्याचं नव्हतं झालंय. जे घडायला नको होतं ते मात्र घडलंय. कॅच कोणाचा सुटलाय? गणेश एडगे यांचा हा कॅच सुटलेला आहे. अंपायर धाव आहे का? डॉट बॉल. यस थँक्यू. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. यावेळेला देखील बॉल हवेत. कॅच महत्वाची होती आणि तिथे मात्र पकडला जात येईल आणि बॅट्समन गणेश एडगे आता इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा झेल इथून मात्र पकडला गेला. आपल्या फॉलोथ्रोमध्ये हा झेल पूर्ण केला, कंप्लीट केला. अर्थातच गणेश शेळके या बॅटरने चांगला खेळ इथून मात्र दाखवला गेला. बॅटिंग करत असताना तर प्रभावित केलं या खेळाडूने परंतु गोलंदाजी करत असताना देखील प्रभावित करतोय गणेश शेळके. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोयल आलेला.
दोन्ही खेळाडू एकमेकांचे जिवलग मित्र आहेत, परंतु आता एकमेकांच्या विरोधात. पाहूया आता कशा रीतीनं खेळ साधणार, कोण पडणार कोणावर भारी. यावेळेचा गणेशचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांचा शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती. यावेळेला क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला देखील लाईन चांगली आहे, परंतु विकेट किपरच्या इंडिया गेट मधनं हा बॉल फरार झाला. गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे मात्र फक्त आणि फक्त 22च्या रूपानं 1 धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला देखील फटका चांगला, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, चांगली फेकी, परंतु तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओंकार जोरे आपला निर्णय कळवायचा आहे. सूर्या, ओम सूर्या टीमची कॅप्टन. ओंकार जोरे काय निर्णय, समोरची टीम वाट बघते आपल्या निर्णयाची. यावेळेला फटका प्रतिभा आहे, स्ट्रोक चांगला आहे, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र 1 धाव मिळणार आहे. एका जागेवरती इथून मात्र शांत राहावं लागते. फटका चांगला होता, परंतु ग्राउंड अर्धवर्तुळाकार असल्या कारणामुळे या बॉलवरती 1च धाव मिळणार आहे. आता पावसाच्या सरी देखील थांबलेल्या आहेत. पाहूया ऍडव्हान्टेज असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु खेळपट्टी थोडीशी ओली, बॉल स्केट होतात. यावेळेला चांगला बॉल, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि स्क्वेअरलेगचे अंपायर फनबाऊटची ताकीद देत आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत पकडला जात असेल. ज्या प्रकारे भारतीय सैनिक दलातील आपले सैनिक भारत मातेचं सीमारेषेलगत उभं राहून रक्षण करतात, तशाच प्रकारे हा खेळाडू आपल्या संघाचं सीमारेषेलगत उभं राहून रक्षण करतोय धाबांपासून. जबरदस्त फिल्डिंग, संजू यमकरनं हा झेल कॅरी केलाय आणि इथे मात्र बिग थ्रो, बिग विकेट इथून मात्र लागला जातोय बॅटिंग करणाऱ्या शिवांश फायटर्स या टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा इंटर झालेल्या. पाहूया श्रीकृष्ण नाव या खेळाडूला दिलेलं आहे. कशा रीतीने तो बॅटिंग करणार, मिळालेली संधी त्या संधीचं सोनं केले जाईल का. यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली इट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल, बॅट्समन बाद. पांड्याला जरा काहीतरी बोल, संन्यास घेणार आहे या मॅच नंतर. बोलला जरा खरंच तर त्याचे पेपर बनवले, सह्या फक्त घ्यायच्या बाकीत. बोल तरी यार. आम्ही वाट बघतोय आमचा आवडता खेळाडू उत्तम शेळके कधी मैदानात येणार. बॅट आता त्याने हातात आताशी घेतली. बॅट हातात घेतलेली आहे, रुमाल देखील बांधलाय, तयार झाला बॅटिंग करण्यासाठी. पण पाऊस पडतोय, पॅड आणि हेल्मेट घाला. पाहूया
दरम्यानचा पुढचा बॉल प्रश्नाकिनीला गणेश. यावेळेचा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग संतोष कात्रट तिथे आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती धाव मिळणार नाहीये म्हणजे डॉट बॉल. 4 बॉल झालेले आहेत, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेचा हा बॉल आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज निघालाय राऊंड विकेटनं. यावेळेला फटका अप्रतिम आहे. मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय स्टँड अँड डिलिव्हर पत्रा बजाव शॉट. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ग्राउंडच्या डगआउटला या बॉलनं स्पर्श केला आणि इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय दीपक एडगे. दीपक एडगे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. चांगला खेळाडू नुकतीच घनसोलीची स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे. तिथे 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज असताना त्या धावा त्याने डिफेंड केल्या. दीपकचा पहिलाच बॉल इथे अबी फॉर बॉडी बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला परंतु हा व्हाईट बॉल दिशा भरकटली आणि एक्स्ट्रा रन्स. इथे घडतंय काय. फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दीपक दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी तयार होतात. यावेळेला चांगला बॉल. हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या सर बॉल साठी तो ओळखला जातो. यॉर्कर बॉल म्हणजे खासियत आहे या गोलंदाजाची आणि इथे मात्र एक धाव देखील कंप्लीट केली. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. पहिल्या गणेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग इथून मात्र केली जाणार. गोलंदाज देखील तयार होतात. यावेळेला दिशा भरकटली आणि तिथे मात्र बॉल चाललाय पिचच्या बाहेर म्हणजे स्कोअरलेगचे अंपायर नो बॉल दर्शवतात. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. बाबा 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 इथे घडतंय काय. मोळे 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 इथे काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लाईन चांगली होती. टप्पा देखील चांगला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॉल हवेत कॅच घेईल का आणि इथे मात्र कॅच सोडला गेला. आणि इथं कॅच सुटलेला अंकुश शेख फावड्याकडनं. आत्ता नवीनच लग्न झालं पण त्यांना काय अंदाज भेटत नाही बॉलचा आणि चेंडूचा आणि कॅच जमिनीला दान. परत एकदा कोर शेख अंकुश शेखेकडे मारा बॉल. तो कॅच सोडणारच आहे. या वेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम शेळके.
फटका चांगला आहे, आला बरोबरच बॉलला धाडलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सह्याद्रीचा छोटा टायगर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम शेळके, परंतु एक बॉल मिळाला आणि त्या एक बॉल वरती आज षटकाराला जबरदस्त फटकेबाजी. सह्याद्रीचा छोटा टायगर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 33 धावा. यावेळेला देखील चांगला फटका, परंतु एकच धाव घेणार आहेत उत्तम शेळके, कारण त्यांना स्ट्राईक हवी आहे. आता त्यांना सिद्ध करावं लागेल. पाहूया, एक षटकार तर आला आहे, आणखीन मोठे फटके येतील का? यावेळेला लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल पंच इशारा दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेला बॉल आवेट, परंतु बॅटला स्पर्श केल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. बघूया आता, इथे मात्र प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. उत्तम शेळके या खेळाडूची मोठे मोठे षटकार पाहण्याची गर्दी केलेली आहे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय उत्तम या खेळाडूला. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावा. यावेळेला बॅकफुटला आले होते, त्यानंतर हा स्ट्रोक त्यांनी सजवला आणि याही बॉलवरती एकच धाव मिळणारा. सिंगलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. समीकरण आहे, येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 60 धावांची गरज. 10 षटकार अजूनही मारावे लागतील. यावेळेला हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र याही बॉलवरती एकच धाव मिळणारा. संयम दाखवला जातो खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु मोठे फटके मारावे लागतील. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणता संघ जिंकेल आम्ही देखील सांगू शकलो नाही. यावेळेला फटका चांगला आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल थांबला नाहीये. आणखीन एक आसमानी ठेवला आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु भरपूर उशीर झाला हे फटके येण्यासाठी. सुरुवातीला जर असे फटके खेळले असते तर नक्कीच जे धावांचे डोंगर होतं ते फोडण्यामध्ये यश मिळालं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे अक्षय गोरे, नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या अगेन्स्ट उत्तम शेळके आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया कशा रीतीने आता या दोघांमध्ये बॅटल चांगल्या रंगल्या. यावेळेचा उत्तम साठी टाकलेला हा पहिलाच बॉल आणि तिथे मात्र अंपायर कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. यावेळेला देखील चांगला फटका आणि पुन्हा एकदा एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. आता या मॅच पासून बॅटिंग करणारा शिवांश फायटर्स हा संघ दूर झाला आहे. 5 बॉल मध्ये किती? 5 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु उत्तमला स्ट्राईक हवी आहे, परंतु स्ट्राईक मिळालेली नाही. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया 4 मधील एक तरी बॉल उत्तमला खेळता येईल का. आता याकडे त्याच्या फॅन फॉलोअरची लक्ष वेधलेले आहेत. यावेळेला बॉल आवेट, मिस्टर बंटी शेळके बॉलच्या मागे धावत होते, रील स्टार आहेत, परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि आता उत्तमकडे 3 बॉल आहेत. या 3 बॉल मध्ये किती मोठे फटके येतील. यावेळेला
बॉल येणे अगोदरच बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र बॉल निघून चाललाय. बाईकच्या रूपाने एकदा जरूर मिळतीये. पाहूया आता 2 बॉल बाकी आहेत. आणखीन एक जबरदस्त फटका, स्ट्रोक चांगला आहे आणि या बॉल वरती आता रन्स किती? 1 बॉल बाकी आहे. डिसिजन काय ओमकार जोरे? बॅटिंग. थँक्यू. यावेळेला डॉट बॉल आणि हा सामना जिंकलाय देवांश फायटर्स या टीमने. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे का नाही? सामना जिंकला अर्थातच देवांश फायटर्स या टीमला. शिवांश फायटर्स या टीमला नमवून त्यांनी हा विजय प्रस्थापित केला. एक मोठा विजय आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ 49 धावांच्या फरकाने 48 धावांच्या फरकानं हा सामना जिंकला. तो म्हणजेच देवांश फायटर्स या टीमनं. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. 2 सामने इथून मात्र जिंकलेले आहेत देवांश फायटर्स गणेश शेळके अँड आर्मीने. पाहूया आता या दरम्यानचा पुढचा सामना. हा देखील